नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि श्रावण महिन्याच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, आज सकाळी जेव्हा मी कंपनीमधून काम करून घरी येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये मला एक आजीबाई अळूची पाने विकत असताना दिसल्यात। मी त्यांच्याकडे गेलो आणि अळूची पाने मी विकत घेतली। तर ती घरी घेऊन आलो। तर बायको बोलली आपल्याला त्याची काहीतरी आज रेसिपी बनवणार आहे। तर बघूया मित्रांनो, बायको त्याची काय रेसिपी बनवणार आहे। तर चला मग आपण बघूया। तर मित्रांनो, आता मी किचन मध्ये आलो बायकोजवळ आणि बायकोला विचारलं की तू काय रेसिपी बनवणार आहे। तर ती मला बोलली की आपण याच्या वड्या बनवणार आहे, आलूची वडी। आलूची वडी। तर बघूया ती आलूची वडी कशी बनवणार आहे ती। चला तर मग मित्रांनो, बनवूया आपण आता आळूची वडी। तर सर्वप्रथम मी पाने धुवून घेतलेली आहेत आणि त्यांचे हे जे देठ आहेत ते कापून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला आळूच्या वडीसाठी फक्त पानांचाच वापर करायचा आहे। तर सर्व पानांचे मी असे देठ काढून घेणार आहे। अळूची अजून दुसऱ्या पद्धतीची सुद्धा पानं भेटतात, त्यांची भाजी सुद्धा केली जाते, परंतु ही पानं स्पेशल वडीसाठीच असतात। तर अशा पद्धतीने सर्वांचे मी देठ काढून घेतलेले आहेत। आता हे देठ काढलेली जी पानं आहेत ते मी उलटी करून पोलपाटाने थोडी लाटून घेणार आहे, कारण हे जे खडबडीत भाग आहे तो लवकर शिजला जातो, वाफवण्यासाठी इझी जातं आणि आळूची वडी बनवण्यासाठी आपल्याला जो रोल करायचा आहे त्याच्यासाठी हे व्यवस्थित झालं पाहिजे। तर लाटण्याने छानपैकी हे चेचलं जातंय। एक एक करून सर्व पानांचे मी असेच करून घेते आणि त्याच्यानंतर मग अळू वडीची प्रोसिजर सुरू करते। हे अशा पद्धतीने याला एकदम प्लेन केल्यानंतर त्याचा रोल व्यवस्थित होतो, कारण रोल केला जातो तेव्हा हे पूर्ण प्रेस झालेलं पाहिजे, तेव्हा तो रोल व्यवस्थित येतो आणि मध्ये मध्ये फुटत नाही, आळू वडी व्यवस्थित होते, म्हणून हे दाबून घेणं आवश्यक आहे। सर्वच आता मी व्यवस्थित करून घेतलेले आहे। तर मग मित्रांनो, अळू वडीसाठी लागणार आहे आपल्याला हे साहित्य: बेसन, तिखट, थोडंसं तिखट घेतलेलं आहे, थोडीशी धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ, आवडीनुसार मी थोडासा ओवा आणि जिरं सुद्धा टाकलेलं आहे। आपण याच्यामध्ये गूळ आणि चिंच सुद्धा टाकू शकतो, परंतु आम्हाला गोड नकोय आणि ही पानं स्पेशली वडीसाठी आहेत, म्हणून मी याच्यामध्ये चिंच सुद्धा वापरत नाहीये। हेच मिक्स करून आता मी ते पानांना लावणार आहे। हे सर्व मिश्रण आता पाणी टाकून मी छानपैकी मिक्स करते, जेणेकरून ते पानांवर लावता येईल। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा, जेणेकरून ते पानावरून गळणार नाही, कारण वडी करताना कधी कधी ते बाहेर सुद्धा निघलं जातं। तर बघू शकता, हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाहीये, ते पानांना लावता आलं पाहिजे, म्हणून थोडंसं सैलसर केलेलं आहे मी ते।
तर हे सगळं जिन्नस मी एकत्र केलेलं आहे आणि आता ते मी पानांवर लावणार आहे. हा पूर्ण मिक्स झालेला बॅटर आहे आणि तो आता ही अळूची जी पानं आहेत ती अशा पद्धतीने पलटी ठेवायची आहेत. एखाद्या मोठं भांडं घेऊन त्याच्यावर आणि मग हे बेसन थोडं थोडं त्याच्यावर लावायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्वच पानांना बेसन लावून घेणार आहे, एकावर एक ठेवून. उलटी तिलटी कशीही ठेवून आपण त्यांना लावू शकतो आणि नंतर त्याचा रोल केला जातो. तर बघू शकता, मोठं पान प्रथम घेतले म्हणजे त्याच्यावर छोटी पानं छानपैकी बसतात. तर अशा पद्धतीने मी बेसन लावून झालेलं आहे. आता त्याला मी रोल करायला घेणार आहे. त्याचा छोटा छोटा असा गोल गोल फिरवत त्याचा रोल करायचा आहे, जेणेकरून अळूवडीचा आकार छान येईल. जास्त गॅपही ठेवायचं नाही आणि जास्त दाटही ठेवायचं नाहीये. ह्या बाजून आता मी दाबून घेणार आहे. अशा पद्धतीने आतल्या साईडला त्या थोड्याशा रोल करून घ्यायच्या. दुसरी साईड सुद्धा मी रोल करून आतमध्ये फोल्ड केलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पानांचा रोल बनवणार आहे. तर असे सर्व छान रोल बनवून ते आपल्याला वाफवून घ्यायचे असतात. तर अशा चोरलेल्या पानांचे सुद्धा मी रोल बनवून घेते आणि मग वाफवायला ठेवते. तर मग अशा पद्धतीने माझा दुसराही आलूचा रोल बनवून झालेला आहे. आता हे जे रोल बनवलेले आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत. तर हे रोल आपण इडली पात्रात सुद्धा वाफवू शकतो, परंतु मी इडली पात्रात न वाफवता एका पातेल्यामध्ये वाफवणार आहे, एका जाळीमध्ये ठेवून. तर पाहूया मी कशी वाफवते ते. तर मी एका पातेल्यामध्ये आता पाणी घेतलेलं आहे, जे मी गरम करायला ठेवणार आहे. पाणी गरम करायला ठेवलंय. हे जरा गरम झाल्यानंतर मी हे जे रोल आहेत ते याच्यामध्ये ठेवून पाण्यावर वाफवायला ठेवणार आहे आणि त्या रोलांवर आपल्याला झाकण सुद्धा ठेवायचं आहे. तर प्रथम पाणी गरम करून घेते. तर पाणी गरम झालेलं आहे आणि आता मी याच्यावर रोल वाफायला ठेवणार आहे. गरम पाण्यावर मी जाळी ठेवते. हे रोल मोठे आहेत आणि याच्यात बसणार नाही, म्हणून मी ते आधी कट करते, म्हणजे ते वाफायला इझी जातील. त्याच्या लेअरीतूनच दिसतात कशा होतील त्या. तर अशा पद्धतीने छानपैकी मी ते पसरवून घेतलेले आहेत. चारही रोल मी उकडायला ठेवलेले आहेत आणि याच्यानंतर याच्यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. तर याच्यावर मी लोखंडी तवा ठेवणार आहे, जेणेकरून यातली वाफ बाहेर जाणार नाही आणि पूर्ण वाफ ती फक्त त्या आलूवडीच्या रोललाच लागेल. आता हे मी वाफवून घेते. तर आता आपण आलूचे रोल उकडायला ठेवून 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि ते पूर्णपणे झालेलं असेल. आता आपण ते उघडून बघूयात झालंय की नाही.
हे छानपैकी उकडलेलं आहे. ते मी आता चेक करते. हे पूर्णपणे उकडलेलं आहे. आता मी गॅस बंद करून जरा थंड करायला ठेवते, जेणेकरून ते थंड झाल्यानंतर कट करून आपण त्या वड्या तळून घेणार आहोत. आता 5 मिनिटं मी ते थंड व्हायला ठेवते. तर आता आलूचे रोल थंड झाल्यानंतर मी ते कापून घेणार आहे. कापल्यानंतर ते तळायचे आहेत. तर ते असे छोट्या छोट्या पीसेस मध्ये आपल्याला कट करायचे आहेत. कट करण्यापूर्वी मी चाकूला थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून ते याला चिकटणार नाही. कारण आतलं जे बेसन आहे ते याला चिकटण्याची शक्यता असते. तर असे आपण छोटे छोटे याचे पीस करणार आहोत. छान असा लेअर आलेला आहे त्याला, आणि त्यात असा कट करून तळायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व कट करून घेते. हे कट करता करता मी याच्यासाठी तेल गरम करायला ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून कट झाल्यावर लगेच आपण तळून घेऊ. कढई गरम करायला ठेवते आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेते, जेणेकरून तेल गरम झाल्यावर आपण वड्या तळून घेणार आहोत. जास्तही तेल टाकत नाही आणि कमी टाकत नाही, फक्त ते आपल्याला फ्राय करायचे आहेत. परंतु फ्राय करण्यापेक्षा तळून घेतलेल्या छान कुरकुरीत लागतात. तर तेल गरम होते तोपर्यंत मी याचे वड्या बारीक बारीक कट करून घेते. या पसरवून ठेवते यासाठी, जेणेकरून जर थोडाफार ओलावा असेल त्याच्यात तर तो सुकून जातो. तर अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत आणि कट केल्यानंतर आता त्या पूर्ण मी तळून घेणार आहे. तर इथे तेल सुद्धा छान पद्धतीने गरम झालेलं आहे. आता मी एक एक वडी सोडून तळून घेणार आहे. छानपैकी वड्या तळून घेणार आहोत आपण. एक एक वडी मी पलटी करून घेते. छान शिजल्यानंतर त्या कुरकुरीत लागतात. तर छानपैकी आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत त्या छानपैकी. आता मी एक एक करून ती काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व वड्या मी बनवून घेते. तर तुम्हालाही अशा वड्या आवडतात का, तर ते कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे कशा वड्या बनवतात तेही आम्हाला सांगा. तर अशा पद्धतीने सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत. तर बघू शकता छान कुरकुरीत दिसत आहेत. खाल्ल्यानंतर समजतील कशा झाल्या आहेत. तर मित्रांनो बघू शकता आमच्या वड्या छानपैकी झालेल्या आहेत. तर तुम्हीही अशाच करता की नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर मग मित्रांनो आजचा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.